चित्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुर्भ्यो नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। नमिला गणपती सिद्धेश्वर देव नांदी देते ऐसे पुण्यक्षेत्र देखून आधी घेतली समाधी ध्यान दे। करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मस्तक हे माझे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक हे
पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला माझ्या वडिलांची मिरासिरा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारडे राखिला दारवंटा केला भोगवटा लागी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वरखारी संप्रदाय मंदिराच्या कळसस्थानी विराजित असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा मागणी पर प्रकरणातील देवाला मागणी करणारा असं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या वडिलांनी जी देवाची सेवा केली त्याची फलश्रुती मागणारा अतिशय भावनिक असा 3 चरणाचा अभंग घेतलेला आहे. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आजची कीर्तन रूपी सेवा ही अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणात आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाचे असून आज योगायोगाने दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती दिवशी अलंप्रभू नगरीमध्ये कीर्तन रूपी सेवा भेटणं ही फार मोठं भाग्याचं लक्षण जरी असलं तरी आज अण्णाच नसल्यामुळं एवढं मोठं भाग्य मला भेटून मला ती माझं भाग्य असेल जर मला वाटत नाही. परंतु शरीर जरी नाशवंत असलं तरी आत्मा हा अमर असतो आणि त्यामुळे अण्णा हा अखंड हरिनाम सप्ताह बघतात त्यात मला तिनंतर शंका नाही. आणि पुण्य स्मरण हे कोणाचंही होत नसतं महाराज, कोणाचंही होत नाही. ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुण्य संपादन केलेलं असतं त्यांचंच खरं पुण्य स्मरण होत असतं. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी इथे उपस्थित असणारे हरिभक्त परायण बाबर महाराज, हरिभक्त परायण आमचे चेअरमन महेश बागडे, तसेच आमचे परम मित्र संगीत विशारद हरिभक्त परायण भागवत महाराज, तसेच संगीत विशारद हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवाची, तसेच इतर सर्व गुरुजन संत मंडळी टाळकरी माळकरी श्रोते भक्ते, तसेच उत्कृष्ट पखवाज वादक तुषार महाराज, हरिभक्त परायण पंचाळ महाराज, हरिभक्त परायण भोरे महाराज, त्यांचं काय नाव म्हटलं नवीन येते हरिभक्त परायण महाराज आले तर. आणि अतिशय सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आहे आणि कीर्तन रूपी सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारे बरोडे दादा, पांडू तात्या, प्रकाश दादा, नारायण गोत्रे व इतर सर्व प्रतिष्ठित मंडळी व तसेच सर्व पाहुणे मंडळीच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि या अखंड हरिनाम सप्ताहासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतलं. असे आमचे बंधू विठ्ठल अण्णा, संजय आबा, तसेच राम श्याम, करण महेश, तसेच योगेश आसलकर, ज्ञानेश्वर टकले, जगदीश भागवत आणि जे कोणी विसरलं असेल त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्याने हा अखंड हरिनाम सप्ताह ज्याने एक हाती आयोजित केला असे आमचे प्राणप्रिय बंधू अजित नाना, त्यांचं कौतुक करा थोडं कमी महाराज. कारण अण्णा असतानाच का त्यांनी अतिशय अतिशय भरपूर सेवा केली आणि आज अण्णा नसताना किती दुःख आहे, तरी सुद्धा किती आत्मीयता, किती प्रेम, किती जिव्हाळा आहे. आणि सर्वांच्या मी एवढीच विनंती करेन त्यासाठी सर्वांनी मनापासून एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. आणि आईच्या चरणी साष्टांग दंडवत करून कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा आहे आपल्या भगवंत स्वरूप असणाऱ्या वडिलांची इच्छा आणि त्याच्यासाठी त्या वडिलांच्या जीवनाने केलेलं बलिदान तो आम्हा सर्वांना सांगतात. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा वडिलांचं श्रेष्ठत्व आणि भगवंताच्या चरणाचं सामर्थ्य तो आम्हा सर्वांना पटवून सांगतात. मानवी जीवनामध्ये जर विचार जर केला महाराज तर भक्ती म्हणजे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी एकूण 4 पर्याय. त्यातलं पहिलं पर्याय म्हणजे सत्संगती, दुसरं कारण जे आहे ती भगवत कृपा,
तिसरं कारण स्वतःचं पुण्य आणि चौथं कारण वंश परंपरा. सत्संगतीने अनेकांना भगवंताची प्राप्ती झाली. वाल्मिकी असेल, ध्रुव असेल, प्रल्हाद असेल, ह्या सर्वांना सत्संगतीमुळे भगवंताची प्राप्ती झाली. तुकोबराय सांगतात, नवविदा काय बोलले जे भक्ती द्यावे माझे हाती संतजे. याचाच अर्थ सत्संगतीने भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आणि दुसरं कारण जे आहे ते भगवत कृपा. भगवत कृपेशिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही असं म्हणण्याचं कारण, आपण फार मोठे भक्त आहोत आणि आपल्या स्वतःच्या साधनेनेच आपण भगवंताची प्राप्ती करून घेतली. हा भक्तीप्रमाणे ज्ञानाचा अहंकार किंवा गर्व निर्माण होऊ नये हा त्याचा मूळ उद्देश आहे. आणि ते सत्य आहे महाराज. कारण भगवंत हा भक्ताच्या भक्तीने जेवढा लवकर प्रसन्न होतो त्याच्यापेक्षाही तो कृपाळू आहे म्हणून कृपा करतो असं म्हणून अधिक योग्य ठरतो. कारण तो जर कृपाळू नसता तर तो प्रेमापेक्षा उपचारांना जास्त भरला असता. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंत हा कसा आहे? एकदम साधा भोळा भक्तीला सुद्धा भगवंत पावणार असताना दयाळू असा आहे. उच्चिष्ट दे खाय फळे भिल्लीची, काय देवा घरी नगळीचे अन्न, मागे भाजी पान द्रौपदीसी. सुदामेचे पोहे, द्रौपदीचे भाजी पान आणि शेपरीचे गोडे. त्याहून कसं भगवंत हा कृपाळू आहे, दयाळू आहे हेच सिद्ध होतं. विठाल विठाल. आणि तिसरं जे कारण आहे ती स्वतःचं पुण्य. स्वतःचं पुण्य असल्याशिवाय भगवंत आणि संत उद्धार करू शकत नाहीत. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी स्वतःचं पुण्य हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. आणि चौथं कारण आहे वंश परंपरा. वंश परंपरा ही भगवंताच्या प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचं कारण आहे. त्याचा विचार जर केला तर सर्वच कारण भगवंताच्या प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची. परंतु ज्याला ज्या पद्धतीने भगवंताची प्राप्ती करून घेता येईल त्याच्या दृष्टिकोनात ते कारण महत्वाचं ठरू शकतं. परंतु वंश परंपरेने अनेकांना भगवंताची प्राप्ती झाली. नारदाच्या कृपेमुळे जरी प्रल्हादाला भगवंताची प्राप्ती जरी झाली असली तरी त्याच्यानंतर आलेल्या बळी विरोचन बाणासुर यांना ती वंश परंपरेने मिळाली. कारण पूर्वजांचे संस्कार हे आपल्या अंगामध्ये भिनलेले असतात. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. धन्य माता पिता दया
त्या आई वडिलांना जगद्गुरु तुकोबाराय धन्यवाद देतात. बोलो विठ्ठल. एकदा असंच रावणाला काय झाला, युद्ध करण्याचा माळ झाला आणि यावर त्याची ना नारदाची भेट झाली आणि नारदाला बघितला बरोबर रावणाने सांगितलं, हे नारदा, तुझं ती चिपड्या फिपड्या सगळं फेकून दे, मला आता मला तुझ्या युद्ध करायचंय. पण असं ऐकलं नारद तर घाबरूनच गेला, कारण नारदाला माहित होतं रावण हा खूप पराक्रमी आहे, खूप बलवान आहे. नारदाने सांगितलं, रावणा, अरे बाबा, आम्ही भाषणातले माणसं आहेत, आम्ही काही युद्ध करणारे माणसं नाही बाबा. हा, तुला जर युद्ध करायचं असलं तर युद्ध करणारे एकदम परफेक्ट माणसं, युद्धामध्ये तरवेज असणारे माणसांची तुला नाव सांगतो ना. आणि मग नाव विचारलं, नारदाने सांगितलं, तो पहिल्यांदा पाताळात बळीराजाकडे जा आणि नंतर मग वालीकडे जा. आणि मग नारदाच्या सांगण्याप्रमाणे रावण पाताळात बळीराजाकडे गेला. त्यावेळेस बळीराजा हा त्याच्या बायकोच्या दूध क्रीडा खेळत बसलेला होता. रावणाला आलेलं बघितलं बरोबर बळीराजाने सांगितलं, या महाराज, या 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 बसा म्हणले. रावणाने सांगितलं, ए बळी, मी तुझ्या बसासाठी आलो नाही म्हणले, मी तुझ्या संग युद्ध खेळायसाठी आलो आणि तू फक्त तुझ्या युद्धाची तयारी कर. बळीराजा म्हणला, महाराज, आवई आता लास्टचा माझा डाव राहिला म्हणला, एवढा डाव झाला की मग आपण युद्ध करू. आणि मग बळीराजाने त्या डावाला फासा टाकला आणि टाकलेला फासा थोडा लांब गेला. आणि मग बळीराजा रावणाला म्हणाला, महाराज, महाराज, थोडा फासा आणून देता का. रावण गेला आणि तो फासा उचलू लागला. एका हाताने, दोन हातानेच नाही महाराज, पण 20 हाताने सुद्धा त्याला फासा साधा हल्ला सुद्धा नाही. आणि मग बळीराजाने सांगितलं त्याच्या बायकोला, त्याची बायको गेली आणि 2 बोटात फासा उचलून घेऊन आली. आणि रावणाने सांगितलं, बरोबर रावण म्हणला, महाराज म्हणला, मी चलू का म्हणला. बळीराजा म्हणला, झाली की म्हणला, संपलं म्हणा, लगेच आपण युद्ध करू. काय नाही म्हणजे, जरा मला महत्वाचं काम आहे, जरा माझ्या लक्षातच नव्हतं मला, एवढं काम करून येतो, मग आपण युद्ध करू. आणि असं म्हणून रावण निघून गेला, कारण रावणाला कळून चुकलं होतं बळीराजाची ताकद काय होती. आणि मग रावण वालीकडे गेला आणि वालीने युद्धासाठी आव्हान दिलं आणि वालीमध्ये रावणामध्ये प्रचंड घमासाठी युद्ध झालं आणि वालीने रावणाचा पराभव केला. बरं, नुसता पराभव नाही केला महाराज, त्याला आपल्या बगलेमध्ये दाबलं, त्याला घरी घेऊन आला. आणि वालीचा त्यावेळेस मुलगा लहान होता, पाळण्यात होता. आणि वालीने काय केलं, आपल्या मुलाला खेळणं म्हणून पाळण्याला रावणाला उलट टाकलं. एवढी प्रचंड ताकद महाराज वालीची होती. बरं, वालीला मोठं म्हणावं तर त्या वालीला प्रभू रामचंद्राने एकाच बाणाने चर्चेत केलं. बरं, तर प्रश्न इथं असा आहे की रामाला मोठं म्हणावं, राम काय का बडा, वो तो आपल्या भक्तांची हृदय में खडा. संत महात्मे त्याला आपल्या हृदयामध्ये कोंडून ठेवतात. असं असणारा परमात्मा 60 वेळा हरी राय हृदय संपुटी, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. आणि असणारे संत महात्मे प्रभू रामचंद्राला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवतात. आणि थोडा विचार करा महाराज, ते संत महात्मे किती मोठे असतील. आणि ते संत महात्मे जर आपल्या वडिलांचं वर्णन करत असतील तर विचार करा महाराज, वडील किती मोठे असतील. जगद्गुरु तुकोबाराने वडिलांचं वर्णन करावं एवढंच नाही, गीतेचं तत्वज्ञान त्या माऊलीने सांगितलं, त्या माऊलीने म्हणावं, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पित्रे. तुम्ही जर कधी आळंदीला गेलात महाराज तर तुम्हाला तुमची आई आठवल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही जर देहूला गेलात ना तर तुम्हाला तुमचा बाप आठवल्याशिवाय राहत नाही. ताकद आळंदी देहू क्षेत्राची महाराज. आणि असं असणारे महान जगद्गुरु तुकोबाराय आपल्या वडिलांचं वर्णन करतात महाराज, वडिलांचं वर्णन. पण तुकोबाराय साधे होते का महाराज, सामान्य होते का, काय ताकद, काय सामर्थ्य जगद्गुरु तुकोबाराय होतं महाराज. तुकाराम तुकाराम
आई वडला इतकं मोठं दैवत नाही. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीच्या हातचं जेवण करत होते, चांदीचं ताट होतं, सोन्याच्या वाटा होत्या, पंचपक्वान्नाचं जेवण होतं. रुक्मिणी माता स्वतःच्या हाताने देवाला घास भरत होती आणि देवाला पहिल्याच घासाला देवाच्या डोळ्याला पाणी आलं. रुक्मिणी मातेने विचारलं, अहो काय झालं डाळाला? देवाने सांगितलं, काही नाही ग, आई वडिलांची आठवण आली. रुक्मिणी माता म्हणाली, अहो आता आठवण आकाराचं काय राहिले? एवढं मोठे सिंहासन भेटलं, एवढी मोठी गादी भेटली, चांदीला ताटात सोन्याच्या वाटीत जेवायला भेटलं, एवढं 14 अक्षरी सैन्य भेटलं, एवढंच काय 16,108 बायका भेटल्या, तरी पण तुमच्या डोळ्याला पाणी. देवाने सांगितलं, अगं रुक्मिणी, जगाच्या बाजारात ही सगळं मिळतं, जगाच्या बाजारात ही सगळं मिळत, पण संकटाच्या वेळी सुपात घेऊन दुधडी भरून मला नदीतून घेऊन जाणार माझा बाप मला भेटणार नाही. आणि भूक लागली तर लोणी खायचे का माझी इच्छा नाही, आई मला भेटणार नाही, आई मला भेटणार नाही. ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला, प्रभू रामचंद्र अयोध्येला आले. अयोध्येकडे बघितलं, बघून वाईट वाटलं. अतिशय सुशांत शांतता संकट पसरली होती. वडील दशरथ राजे धामाला गेलेले होते आणि महर्षीने सांगितलं, रामा, ह्या सिंहासनावर ज्या पादुका आहेत त्या आता विरक्त अवस्थेतील आहेत आणि मग तू आता नवीन सिंहासन म्हणून घ्यावं लागेल. रामाने सांगितलं, महर्षी, अहो माझे वडील ज्यावेळेस राजे होते त्यावेळेस एक सिंहासन होतं. अहो पण मी ज्यावेळेस वनवासाला गेलो 14 वर्ष माझा भाऊ साधा झोपला सुद्धा नाही आणि त्याच्या माझ्या बाजूला त्याचं सिंहासन असणं गरजेचं. अहो माझा जर वनवास जर कुणामुळे सफल झाला असेल तर तो लक्ष्मणामुळे झाला आणि मी अयोध्येत नाही म्हणजे 14 वर्ष अयोध्येतच थांबला नाही, तो माझा भाऊ भरत आहे. आणि अंगाला काव लावली आणि सिंहासनावर छत्री धरून बसला तो माझा भाऊ शत्रुघ्न आहे. आणि म्हणून माझ्या भावाचे सिंहासन माझ्या बाजूला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग सर्वांचे सिंहासन नवीन बनवायचं ठरवण्यात आलं. रामराज्य होतं, महाराज तिथं काय कमी होतं. आणि मग प्रभू रामचंद्राने भगवंत विश्वकर्माला म्हणून घेतलं. विश्वकर्मा ही कलीची देवता आहे आणि मग विश्वकर्माकडून रामाचं स्वतःचं सिंहासन, भरत, शत्रुघ्न, मंत्री, महामंत्री, प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, महर्षी सर्वांचे सिंहासन एकदम अतिशय सुंदर म्हणून घेतले. अतिशय सुशोभित असा दरबार बनवून घेतला. आपल्या चरण सेवेचं महत्व सांगायचं आणि अतिशय सुंदर असा दरबार बनवून घेतला. आणि मग असंच एक दिवशी प्रभू रामचंद्र सीतेला म्हणले, सीता, आता तू एकदा दरबार बघून घे. सीतेने सांगितलं, स्वामी, तुम्ही बनवला दरबार, मला बघायचं काय गरज आहे? तुम्ही बनवला म्हणजे झाला विषय संपला, म्हणले काय बघायचं काय गरज नाही ना, पण तरी पण बघून घे ना. सीतेने सांगितलं, स्वामी, तिथे मोठमोठ्याले माणसं असतील, तुम्ही कशाला दरबार देऊ? प्रभू रामचंद्राने सांगितलं, आपण रात्रीच कुणी नसताना दरबार बघू. मग रात्रीच कुणी नसताना प्रभू रामचंद्र माता सीतेला दरबारात घेऊन गेले आणि सांगू लागले, हे माझं सिंहासन आहे, हे तुझं सिंहासन आहे, भारताचं शत्रुघ्नाचं आहे. इथे मंत्री, महामंत्री, प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, हलदार, चोपदार, महर्षी, ऋषी, मुनी सर्व 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 सांगितलं आणि विचारलं, काय कसा वाटतो दरबार? सीतेने सांगितलं, काय बरं आहे. रामचंद्र म्हणले, एवढा सुंदर एवढा आकर्षक दरबार म्हणला तरी तू नुसता बरं म्हणतेस, म्हणजे दरबारामध्ये तुला तरी काहीतरी कमी दिसलं का? सीतेने सांगितलं, स्वामी, एक विचारू का तुम्हाला? मी ज्यावेळेस रावणाच्या अशोक वाटिकेत होते त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं? रामाने सांगितलं, अगं सगळी जगाची दोरी माझ्या हातात आहे, पण ज्यावेळेस माझा संसार फाटला त्यावेळेस माझी मान शर्मेने खाली गेली, शर्मेने खाली. मग मला सांगा, तुमची शर्मेने खाली गेलेली मान कुणामुळे झाली? हनुमंतरायामुळे. अहो स्वामी, मी ज्यावेळेस अशोक वाटिकेत होते त्यावेळेस एक एक क्षण मला एक वर्षासारखा जात होता. काय विरह, काय दुःख मी तुमच्या आठवणीने केला असेल. अहो तुमची माझी भेट तर फार उशिरा झाली, फार उशिरा झाली. पण ज्यावेळेस तुमची स्पर्श झालेली अंगठी हनुमंतरायापाशी दिली आणि ती अंगठी घेऊन हनुमंतराय मायापाशी आले आणि ती अंगठी त्यांनी
रांगेत मला तुम्ही दिसलात. बघून आनंद वाटला, समाधान वाटलं. हनुमंत आले, चला हनुमंता, अरे बा माझे रघुपती मला केव्हा भेटते, माझे रघुपती मला केव्हा भेटते. हो माझ्या मनामध्ये दुःखाची सावली हुडहुडी जर कुणाला कमी झाली असेल तर ती फक्त हनुमंतराय. देवाने विचारला होतो नेमकं म्हणायचं काय. मग हनुमंतराय जर आपल्या दरबारामध्ये जर स्थान नसेल तर दरबाराला काय किंमत आहे. आणि हनुमंतरायाशिवाय हा दरबार मला सुना सुना वाटते. सांगितलं तू म्हणते ती बरोबर आहे. मी उद्याच हनुमंतरायासाठी सुंदर सिंहासन बनवून घेतो. आणि मग दुसऱ्या दिवशी हनुमंतरायाने विश्वकर्माला म्हणून घेतलं आणि सुंदर असं सिंहासन हनुमंतरायासाठी म्हणून घेतलं. मग राज्याभिषेकाची सगळी तयारी सुरू झाली. सर्व साहित्य गोळा करण्यात आलं, गंगेचं पवित्र पाणी मागून घेण्यात आलं आणि बघता बघता राज्याभिषेकाचा दिवस उगाला. सर्वजण राज दरबारात जमू लागले. प्रभू रामचंद्र आणि माता सीता आले. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, मंत्री, महामंत्री, प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, महर्षी, बालदार, चौकदार सर्वजण दरबारामध्ये जमा झाले. हनुमंतराय पण आले. प्रभू रामचंद्राने स्वतः हनुमंतरायाचं अतिशय भव्य असं स्वागत केलं आणि हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंतराय आता हे सिंहासन तुमचं, ह्या सिंहासनावर तुम्ही बसा. आणि मग असं म्हणल्यावर हनुमंतराय 4 पावलं मागे सरकले आणि सर्वजण हनुमंतरायाला विनंती करू लागले, हनुमंतराय अहो सिंहासनावर बसा ना. पण हनुमंतरायाने बसण्यास नकार दिला. तेव्हा प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता अहो तुम्ही सिंहासनावर का बसत नाही. हनुमंतरायाने सांगितलं, प्रभू अहो ज्यांनी वासना दळली त्याला भोग काय कामाचा आहे. पण तू सर्वजण म्हणू लागले, हनुमंतराय नाही तुम्हाला दरबारात बसावंच लागल, तुम्हाला दरबारात बसावं लागल. हनुमंतरायाने सांगितलं, बसण्याबद्दल माझा नकार नाही, पण ह्या सिंहासनावर मी बसणार नाही. आणि मग कुठं बसणार तुम्ही. मग हनुमंतरायाने आपल्या डावा गुडघा खाली टेकवला, 2 हात जोडले आणि प्रभू रामचंद्राच्या चरणापाशी बसले. काय इच्छा काय अपेक्षा होती महाराज हनुमंतरायाची. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, जगसाठी देवा, घेईन मी जन्म, घेईन मी
चरण सेवा, फक्त तुझी चरण सेवा, बाकी कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही. आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी असणार राष्ट्र आहे, महाराज संतांची भूमी असणार राष्ट्र. अनेक संत आपल्या राष्ट्रामध्ये होऊन गेले. संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबराय, सावता महाराज, पवित्र ते कुळ पावन असे असणारे महान महान संत महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. अहो गोरोबा काका तर आपल्या जिल्ह्यातील महाराज. गोरोबा काकाचं काय वर्णन करा महाराज. गोरोबा काका हे कुंभार होते आणि मग असंच नेहमीप्रमाणे त्यांनी ओल्या मातीमध्ये पाणी घालून चिकन वळला आणि ती एक जीव करण्यासाठी त्याला तोडण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्यांची बायको त्यांच्या लहान बाळाला घेऊन आली. त्याने सांगितलं, हा मी जरा पाणी घेऊन येते, तुम्ही ह्या बाळाकडे लक्ष द्या. गोरोबा काका आपल्या भजनात मग्न झाले होते, पण तिला असं वाटलं गोरोबा काकाने ऐकलंय म्हणून ती लगेच निघून गेली. बाळ लहान होतं, रांगत होतं. हळूहळू हळू रांगत रांगत बाळ चिखलाजवळ आलं. बघता बघता बाळ चिखलात गेलं आणि बाळ गोरोबा काकाच्या पायाखाली तुडवलं गेलं. नवलाची गोष्ट ऐक सखल बाई, नवलाची गोष्ट ऐक सखल बाई, तुझ्या आई, नवलाची गोष्ट आणि तिने बघितलं, बऱ्याच ठिकाणी बघितलं, चौकड बघितलं, पण त्याला बाळ कुठे दिसणार. आणि मग तिचं अचानक लक्ष लाल झालं, चिखलाकडे गेलं आणि काय झालं हे तिच्या लक्षात आलं. तिने हंबळाच पडला, अहो तुम्ही माझं बाळ मारलं, बाळ मारलं, जळ तुमचं ते भजन जळ. अरे गोरोबा भानावर आले आणि आपल्या बायकोने आपल्या भजनामध्ये व्यत्यय आणला म्हणून गोरोबा काका त्यांच्या बायकोला मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावले. त्यावेळेस गोरोबा काकाच्या बायकोने सांगितलं, याद राखा, माझ्या अंगाला जर हात लावतात तर तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे.
गोरोबा काका शांत बसले आणि झाला प्रकार गोरोबा काकाच्या लक्षात आला. गोरोबा काका वाईट वाटलं. ते म्हणाले पांडुरंगा अरे काय केलंयस, दुःख करू लागले, रडू लागले. अरे मग स्वतःची समजून टाकली. आणि गोरोबा काका म्हणले देवा ए पांडुरंगा, अरे हे जे घडलंय ह्याच्यामध्ये सुद्धा तुझा काहीतरी उद्देश असेल रे, काहीतरी उद्देश असेल. धन्य दे गोरोबा काका, धन्य. केशवाच्या वाचा भेटी नागाले झाली होती. पण सध्या महाराज माणसाची अवस्था गाढवासारखी झाली. गाढव उन्हाळ्यामध्ये सुधारत, पावसाळ्यात वाळून जातं. गाढव ज्यावेळेस उन्हाळ्यात चरतं ना आणि त्यावेळेस महाग बघतं ना, त्यावेळेस सगळं त्याला रान सपाट दिसतं. त्याला वाटतं आपण लयच खाल्ले, मन प्रसन्न होतं, तब्येत सुधारती. पण तीच गाढव ज्यावेळेस पावसाळ्यात चरतं ना, त्यावेळेस पावसाळ्यात सगळं हिरवगार वातावरण असतं. भरपूर खाता आणि महागा बघतं, त्याला सगळं हिरवत दिसतं. त्याला वाटतं आपलं अजून काहीच खाल्लं नाही. आणि ती अवस्था महाराज माणसाची झाली. एवढा प्रचंड भाव बघून सुद्धा माणसाचं समाधान होत नाही महाराज. एवढा प्रचंड भाव बघून सुद्धा माणसाचं समाधान होत नाही. कारण महाराज सुखाला अंत नाही म्हणून तर माणूस शांत नाही. आणि मनापर्यंत देव सुखात समाधानच होत नाही म्हणून तर देव कळत नाही महाराज. म्हणून तर देव कळत नाही. अहो माणूस कितीही श्रीमंत झाला तरी माणसाचं समाधान झाले का महाराज? आहे का जगात कोणी माणूस आता भरपूर पैसे झाला बास मानणार आहे का कोणी माणूस जगात फिरकून सापडणार नाही? अहो एखाद्या माणसापाशी जर 1000 रुपये असले तर त्याला वाटतं आपण लखपती व्हावं. हळूहळू ते लखपती होतो. लखपती झाल्यावर पुन्हा त्याच्या अपेक्षा संपत्ती का? त्याला वाटतं आपण करोडपती व्हावं. बघता ती करोडपती होतो. करोडपती झाली तरी त्याच्या अपेक्षा संपत नाही. त्याला वाटतं आपण अब्जाधीश व्हावं. अहो मरेपर्यंत कितीही श्रीमंत झाले, कितीही इस्टेट जरी भेटले तर माणसाचे हाव संपत नाही महाराज. माणूस नुसता पैसा करतो महाराज. नुसता पैशाचा मागे लागतो. पण एक लक्षात ठेवा महाराज, एक लक्षात ठेवा. नीचे बेटा इंसान दौलत गिन रहा है. नीचे बेटा इंसान दौलत गिन रहा है. कल कितने की आज कितनी बढ़ गई. मगर ऊपर बेटा ईश्वर हंसता है और सोचता है और इंसान की सांसें गिनता है. कल कितनी थी आज कितनी कम हो गई. आणि ही अवस्था महाराज माणसाची झाली. ही अवस्था महाराज माणसाची झाली. आणि माणूस नुसता पैशाच्या मागे फिरल्यामुळं माणसाला देवदेव कळत नाही. आणि ह्याच्याने सगळं माझं आयुष्य संपून जाते. असंच जगद्गुरु तुकोबाराय नेहमीप्रमाणे मंदिरात गेले. त्यावेळेस त्याला देवाची मान वरी झालेली दिसली. देवाने विचारलं तुकोबा पांडुरंगा, अहो तुमची मान नेहमी खाली असते, आज वरी कसं काय? काय बातमी, काय विचार आहे?
देवाने सांगितलं विचार वगैरे काय नाही बाबा, पण तुझ्या भक्तीचं वजन माझ्या डोक्यावर फार झाले आणि त्याच्या बदल्यात तो काहीतरी मागून घ्यावं एवढी अपेक्षा आहे. तुकोबारायांनी सांगितलं देवा आम्ही निष्काम भक्ती करणारे माणसं तर कसल्याही प्रकारची तुझ्याकडून अपेक्षा करत नाही. तुला माहित नाही काय? माहित आहे. तरी सुद्धा देवाने फार आग्रह केल्यानंतर तुकोबारायांचा नायनाट झाला आणि तुकोबारायांनी सांगितलं देवा आम्ही तुला आमच्या हृदयात साठवलं, आम्ही तुम्हाला आत्मसात केलं, तुझं अखंड चिंतन केलं, ह्याच्या बळावर तुला मी काही मागत नाही, पण आमच्यापेक्षाही आमच्या वडिलांनी तुझं चिंतन जास्त केलं आणि म्हणून आमच्या वडिलांच्या पुण्याच्या बळावर मी तुला मागतोय. आणि द्यायचंच असत तर एक दे. काय दे? अभंगाच्या पहिल्याच्या माझ्या वडिलांची निराशी देवा, माझ्या वडिलांची निराशी देवा, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी पंढरीच्या पांडुरंगाला त्यांच्या वडिलांनी जी भगवंताची सेवा केली त्याच्या बदल्यात भगवंताला चरण सेवा मागितली. आणि एक लक्षात ठेवा दादा, आईची माया जरी धरती मातेपेक्षा महान असली तरी वडिलांचं स्थान ही आबाळापेक्षाही उंच असतं. आणि आई जितकी चांगली असते त्याच्यापेक्षा आपल्यासाठी जो रात्रंदिवस कष्ट करतो तो बाप काकणभर श्रेष्ठ असतो. महाराज काकणभर श्रेष्ठ असतो. बापाचं वैशिष्ट्य काय असतं महाराज? आई आई मला 1 रुपया दे म्हणलं की पाकिटातून 1 रुपया काढून देणं आई तर सगळ्याच पडली पाहिजे महाराज, सगळ्याच पडली पाहिजे. आई आई मला 1 रुपया दे म्हणलं पाकिटातून 1 रुपया काढून देणार आई तर सगळ्याच पडली पाहिजे. परंतु मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी लाखो रुपये व्याजाने करणारा बाप किती मुलांच्या लक्षात राहावा महाराज, हा विषय महत्वाचा आहे. हा विषय महत्वाचा आहे. आई आई मला 1 रुपया दे, आई मला 1 रुपया दे म्हणतात पाकिटातून 1 रुपया काढून देणार आई जर भल्या माणसा तुझ्या लक्षात राहत असेल तर लाखो रुपये व्याजाने काढून तुमचं लग्न करून जे स्वतःच्या डोक्यावर कर्ज करणारा बापाचं हृदय किती मोठा असेल ह्याचा विचार करणार. बापाचं वैशिष्ट्य काय असतं? काय असतं बापाचं वैशिष्ट्य? आई मला जेवायला भाड, आई मला जेवायला भाड म्हणल्यावर 2 टायमाच्या जेवणाचं ताट वाढणारे आई तर सगळ्यात लेकर मी बघितली. आई आई मला जेवायला भाड म्हणल्यावर 2 टायमाचं जेवणाचं ताट वाढणारे आई तर सगळ्यात लेकर मी बघितली. पण तुझा जन्माला आपल्यासाठी कष्ट करतो, दिवस रात्र कष्ट करतो, हाडाचं पाणी रक्ताचं पाणी करून आपल्या जन्म मरणाच्या भाकरीची जो व्यवस्था करतो
बाप किती मुलांचं लक्ष ठेवा, हा विषय महत्वाचा आहे. हा विषय महत्वाचा आहे. आणि ज्या आपल्या आईबापांनी एवढं कष्ट केलं, आणि त्या बापाचे विखुरले केस पहा, भांडलेली दाढी पहा, माझ्याला शर्ट पाहणे तुम्हाला बाप या नावाची व्याख्या लक्षात येईल. अरे दिवाळी असो ना तर कोणताही सण असो, आपल्या बापाने केव्हा स्वतः नवीन कपडा घेतला नाही महाराज, तो बाप असतो, तो आपला बाप असतो. आणि आपली पायातली चप्पल जरी फाटली तरी त्याला खेळ मारून मारून वापरणारा आपला बाप असतो महाराज, आपला बाप असतो, आपला बाप असतो. अण्णा हा अखंड आहे नाम जरी तुमचा पुण्यस्मरणाने जरी असला तर एकही दिवस असा नाही गेला ज्या दिवशी तुमच्या हातून आम्हाला झाली नाही, या दिवशी तुमच्या हातून आम्हाला झाली नाही. अहो तुम्ही आमच्यासाठी किती कष्ट घेतला, किती कष्ट घेतलं, रक्ताचं पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं. अहो एवढं मोठं ऑपरेशन झालं, एवढं मोठं ऑपरेशन झालं, तरी सुद्धा तुम्ही कष्ट करीत राहिलात. आणि फक्त माणसावर प्रेम केलं. तुमच्या आयुष्यात तुम्ही पैशावर प्रेम केलंच नाही, तुम्ही पैशावर प्रेम केलंच नाही. अहो तुम्हाला बरं वाटत नव्हतं, हे माहित होतं, 3 दिवस तुम्हाला आधी माहित होतं, तरी सुद्धा तुम्ही सांगितलं नाही. हो सांगितलं. ज्यावेळेस तुम्हाला सहन व्हायना त्यावेळेस तुम्ही नाराला म्हणाल, अरे माझ्या छातीत नाही दुखतं रे, छातीत दुखतंय, ओरिसाला बार्शीला जाऊ. अहो तरी पण तुम्हाला उद्या चला नाही, लगेच बार्शीला नेलं, लगेच बार्शीत नेलं, पण तो पण फार उशीर झाला, फार उशीर झाला. अहो अण्णा ही जर तुम्ही आधी सांगितलं असतं तर आज हा दिवस बघायला आम्हाला भेटला नसता. अण्णा तुमचं वर्णन करायला, तुम्ही जे प्रेम आमच्यावर केलं ते वर्णन करायला माझ्याकडे शब्द सुद्धा नाही, शब्द सुद्धा नाही, शब्द सुद्धा नाही, सुद्धा नाही. पतंगा रे पतंगा आता जरा थांबशील का, वडील माझे देवा घरी निरोप माझा देशील का. पतंगा रे पतंगा आता जरा थांबशील का, वडील माझे देवा घरी निरोप माझा देशील का. आम्ही काय केले बापा जगे नाही आम्हा बाप, आम्ही काय केले बाप जगी नाही आम्हा बाप. सुखाचा तो दिवस पाहना अण्णा तुम्ही हरवले. पतंगा रे पतंगा आता जरा थांबशील का, वडील माझे देवा घरी निरूप माझ देशील का. जगे ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा, पोटाया हरले बाप ज्ञानदेव माये बाप. पतंगा रे पतंगा आता जरा थांबशील का, वडील माझे देवा घरी निरूप माझ देशील का, निरूप माझ देशील का. अण्णा तुम्ही मायेचा सागर दिला, तुम्ही जीवना कर तळप त्या उन्हात रखरख त्या पारात, बसला तर तुम्ही आमच्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल पोटभर घास, कधी घडेल तुम्हा उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे फास. अण्णा तुम्ही माझा साथ दिला, तुम्ही वनवासा गेले, राम राम म्हणून स्वतःचा प्राण सोडणार रामाचा बाप राजा दशरथ होता महाराज. रामाचा बाप दशरथ होता. स्वतःच्या मुलाच्या वियोगाने ज्याने प्राण सोडला तो बाप होता. आणि म्हणून आईपेक्षा ही काकांवर माया बापाची जास्त असती, ह्याच्यापेक्षा जास्त मोठं दुसरं कोणचंच नाही महाराज, कोणचंच नाही.
ज्याप्रमाणे आईची सेवा महत्वाची आहे, वडिलांची सेवा पूजनीय आहे, त्याप्रमाणे देशाची सेवा ही वंदनीय आहे महाराज, वंदनीय आहे. आपण ज्या देशात जन्म आलो त्या देशाची संस्कृती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे महाराज, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. महान संतांची भूमी असणारा आपला देश आहे महाराज, महान संतांची भूमी असणारा आपला देश आहे. भारत माता की जय म्हणले की स्वाभिमानाची छाती फुटली पाहिजे महाराज. अरे स्वाभिमान आणि अभिमान काय असतो त्या माझ्या देशाच्या वीर जवानाला जाऊन विचारा. त्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि तरी सुद्धा तो स्वतः त्या बायकोला सोडून देशासाठी लढण्यासाठी सीमेवर जातो. अहो काय भावना, काय इच्छा, त्याची काय मनात असतं विचार, कसलाही विचार त्या डोक्यात घरचा नसतो महाराज. तो फक्त एकच विचार करतो, एकच विचार करतो. अहो माझ्या देशाचा वीर जवान फक्त एकच विचार करतो. काय विचार करतो माझ्या देशाचा वीर जवान? हर काम अपना करेंगे, है वतन तेरे लिए, दिल दिया है याद दिए, है वतन तेरे लिए, हर कदम अपना करेंगे, है वतन तेरे लिए. दिल दिया है जान देशावर पाहिजे आणि असं प्रेम आईवडिलांना पाहिजे. बरं प्रेम करू नये असं नाही महाराज. प्रेम कसं असावं? अहो जे गवळणी जे कृष्णावर करतात त्याला प्रेम म्हणावं महाराज. भगवंताने गोकुळामध्ये अनेक लीला केल्या, अनेक लीला केला. पुतणेचा वध केला, कालिया मर्दन केलं, अनेक प्रकारचे खेळ खेळले, अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज. त्यातील रास क्रीडा असा होता, असे असायचे महाराज. सगळ्या गोपिका कृष्ण रूप होऊन जायच्या, कृष्ण रूप होऊन जायच्या. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन मुझे यार है. Yeah.
असाही भक्त होता महाराज, असाही भक्त होता जो विकलांग होता, विकलांग होता. त्याला हातही नव्हते आणि पायी नव्हते. पैठण या तीर्थक्षेत्रा ठिकाणी त्याचा जन्म झाला होता. पण त्याचं नाव होतं कुर्मदास. त्याला भगवंताची खूप आवड होती, खूप आवड होती. आणि पैठण हे मुळातच तीर्थक्षेत्र असल्यामुळं तिथं हमेशा कीर्तन प्रवचन होत होते. आणि ते कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी कुर्मदास जात होता. पण तो कुर्मदासाला जाणं एवढं सोपं नव्हतं महाराज, कारण त्याला हातही नव्हते आणि पायी नव्हते. कुर्मदास तसाच गरगळत जायचा आणि कीर्तन प्रवचन ऐकायचा. असं तो नेहमीप्रमाणे कीर्तनाला गेला. आणि कीर्तनातले बाबा सांगू लागले, बाबा जीवनात येऊन एकदा तरी पंढरपूरला जायला पाहिजे, पंढरची पायी वारी करायला पाहिजे. कुर्मदास ऐकत होता. महाराज सांगत होते, अहो तुम्ही नुसतं पंढरपूरला गेलात आणि तुम्ही पंढरपूरचा नुसता कळस जरी बघितला तरी मोक्ष मिळतो. तुका म्हणे मोक्ष देखील कळ. कुर्मदास ऐकत होता. खंत वाटत होती, मला दुःख वाटत होतं. देवा पांडुरंगा, आणि माझी काय अवस्था केलीस. हात नाही, पाय नाही. अरे मला पंढरपूरला यावं वाटतं, पण काय करू, येऊ शकत नाही. हात नाही, पाय नाही. पण तुम्हाला जरी हात नसले, पाय नसले तर पण मी पंढरपूरला येणारच. आज मी कीर्तनाचा निश्चय करतोय. कुर्मदासा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी कुर्मदास गरंगळत पंढरपूरकडे निघाले. जाताना लोकांनी विचारलं, कुर्मदास अरे बाबा कुठे चाललास. कुर्मदासाने सांगितलं, माय बाप माझ्या दयाघन पंढरीच्या पांडुरंगाला भेटायसाठी चाललोय. अरे कुर्मदास, अरे ज्याला हात पाय ती सुद्धा लवकर पंढरपूरला जात नाही. अरे तुला तर हाती नाही, पायी नाही, तू कसा जाणार पंढरपूरला. कुर्मदास म्हणला, बाबांनो पंढरपूरला जायचा मी निश्चय केलेला आहे, मी जाणारच. असंच गरंगळत जाणार. लोक म्हणू लागले, कुर्मदासा आम्हाला नाही वाटत तू पंढरपूर पस्तूर जाशील. कुर्मदासाने सांगितलं, माय बाप जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत असंच गरंगळत जाईल. आणि मग माझा पंढरचा पांडुरंग मला भेटायला येईल ना. कुर्मदास तसंच गरंगळत निघाला. पण जाताना रस्ता चांगला होता ना महाराज, अतिशय खराब रस्ता, काटे कुठे, झाडे झुडपे, खड्डे. अंगाला जखमा पडू लागल्या, शरीर सगळं रक्त बंबाळ झालं. आणि असाच गरंगळत निघाला. आणि रात्र झाली. रात्र झालं. कुर्मदासाने तिथं मुक्काम करायला ठरवलं. भूक लागली होती, तहान लागली होती, गाव जवळ नव्हतं, काय करणार. पंढरच्या पांडुरंगाला धावा त्याला. पंढरच्या पांडुरंगा, अरे धाव बाबा, काय माझी अवस्था झाली नाही बाबा, तुझ्याशिवाय मला कुणीच नाही, कुणीच नाही. पंढरच्या पांडुरंगाला दया आली. पांडुरंग विटेवरून खाली उतरला. रुक्मिणी मातेने विचारला, अहो कुठे चाललात. अगं माझा भक्त कुर्मदास माझी वाट बघतोय. अगं ऐक ना, त्याला हात बी नाहीत आणि पाय बी नाही, तरी सुद्धा असाच गरंगळत तो माझ्या भक्तीसाठी यायला लागलाय, माझ्या भीतीसाठी यायला लागलाय. भगवंताने शेतकऱ्याचा दूध घेतला, कुर्मदासापाशी आले, त्याला जीव घातलं, पाणी पाजवलं, डोक्यावर हात फिरवला. कुर्मदास झोपी गेला. सकाळी तसंच गरंगळत पंढरपूर. असे दिवस चालू झाले. आणि देवाने भरपूर कुर्मदासाचे वेगवेगळे रूप घेऊन सेवा केली. आणि असंच बघत दशमीचा दिवस आला आणि कुर्मदास लहुळ या गावापर्यंत आले. सगळं शरीर रक्त बंबाळ झालेलं होतं. वेदना प्रचंड होत होत्या. अंगामध्ये ताकद राहिली होती. सगळी शक्ती सीन झालेली होती. आता पुढे जाणं शक्य नव्हतं. कुर्मदासाने सांगितलं, पांडुरंगा अरे बाबा आता मी येऊ शकणार नाही रे बाबा. आणि पंढरपूर पासून कुर्मदासा विचार केला, लहुळ पासून कुर्मदास अजून पंढरपूर खूप लांब आहे आणि एवढं अंतर एका दिवसात काढणं शक्य नाही बाबा. आणि तुम्ही इथेच राहतो. दशमीचा दिवस होता. बरेच वारकरी पंढरपूरच्या वाटेला चालले होते. रुक्बा रुक्माई भजन करीत चालू होते. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया.
तिकडे पाहिलं कुणीच चाला परत कुरुमदासाने हाक मारली हो वारकरी दादा ओ वारकरी दादा वारकऱ्याने जरा नीट पाहिलं त्यावेळेस त्यांना झुडपातून आवाज येताना दिसला वारकरी कुरुमदासापाशी गेले तर त्यांनी पाहिलं हाती नाही आणि पायी नाही नुसता कोणत्यासारखा देह आणि सगळं रक्त बंबाळ झालेलं आहे पंढरीच्या पांडुरंगाचं तुला नाव स्मरण चालू आहे लोकांनी विचारलं अरे बाबा कोण आहेस तू आणि तुझी अवस्था कशामुळे झाली कुरुमदासाने सांगितलं बाबा मी पैठणचा आहे माझं नाव कुरुमदास आहे त्या दयाघन पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी चाललोय असंच घरगळत करत मी इथं आलो पण बाबा न आता माझी शक्ती क्षीण झालेली आहे आता मी पंढरपूरला जाऊ नाही शकणार तुम्ही पंढरपूरला जाणार चंद्रभागेचं स्नान करणार पुंडलिकाचं दर्शन करणार पांडुरंगाचं दर्शन करणार पण मायबाप तुम्ही दर्शन घेतलं तर माझा साष्टांग दंडवत पांडुरंगाला सांगा आणि सांगा बाबा तुझा कुरुमदास तुझा भक्त तुझी वाट बघतोय वारकाने सांगितलं कुरुमदासा काही काळजी करू नको आम्ही तुला निश्चित पोहोच करू वारकरी पंढरपूरला आले चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन केलं रावळात पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शनासाठी गेले पांडुरंगाचं दर्शन घेतलं सांगितलं देवा अरे देवा तुझा एक भक्त आहे कुरुमदास त्याचं नाव आहे त्याला हाती नाहीत आणि पायी नाहीत त्याचं सगळं शरीर रक्त बंबाळ झाले पैठण पासून तू असाच गरंगळत तुझ्या दर्शनासाठी आला आहे आता तू येऊ शकत नाही त्याची सर्व शक्ती क्षीण झालेली आहे देवा आता तुला त्याला भेटायला जावं लागल पंढरच्या पांडुरंगाला घाम फुटला दुःख वाटू लागलं वाईट वाटलं काळी हलवल्यासारखं झालं आणि पंढरच्या पांडुरंगाने पंढरपूर सोडलं कुरुमदासापाशी आलं कुरुमदासाला आपल्या स्वतःच्या मांडीवर घेतलं पितांबराने आपलं त्याचा अंग रक्ताने वाकलेलं पुसलं डोळ्याच्या डोळ्याला पाणी आलं डोळ्याच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं ते कुरुमदास अंगावर पडला बेशुद्ध अवस्थेत कुरुमदास जागा झाला आणि एवढे बघितलं आणि पाहिलं तर देव कुरुमदास विचारलं पांडुरंगा आलात हो कुरुमदास आलं कुरुमदासा काय अवस्था केलीस रे माझ्या भेटीसाठी ही काय अवस्था केलीस रे काय अवस्था केलीस अरे कुरुमदास सांग ना तुला काय पाहिजे काय देवा आता मी आलोय ना
चरण सेवेची अपेक्षा दुसरं काहीच नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, देवा आमच्या वडिलांनी जी तुझी चरण सेवा करून जी मिळवलेली ही मिरासी आहे ती काय साधी नाही महाराज. देवण्या जीव वडिले साधीला हा डाव, जीव दिला याचा अर्थ जीवापाड प्रेम तुझ्यावर केलं एवढंच नाही तर काय वाचा मनाने प्रेम तर केलंच केलं, तर तुझं अखंड चिंतन केलं आणि ती सर्व फलप्राप्ती आम्हाला मिळून दिली आणि आताचं पुण्य आम्हाला मिळलं. परंतु एवढं पुण्य सर्व मिळण्यासाठी आम्ही काय केलं नाही बाबा, परंतु आमच्या वडिलांनी काय केलं ते जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या श्रीमंत भाऊ राहत होते. आता लहान भाऊ हा धार्मिक होता, मोठा भाऊ जरा नास्तिक होता. आणि लहान भाऊ खूप देवाची सेवा करायची पण मोठा भाऊ काय ऐकत नव्हता. त्याला खूप समजावून सांगितलं, बाबा देवाची सेवा करता हा जन्म पुन्हा नाही बाबा, पण तो काय ऐकत नव्हता. आणि एक दिवशी मग त्यांच्या गावामध्ये एक महात्मे आले आणि लहान भाऊ हा धार्मिक होता. तो त्या महात्म्याकडे गेला आणि सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या घरी जेवायला या, पण ऐका ना माझा मोठा भाऊ फार नास्तिक आहे, मला त्याला जरा तुम्ही काहीतरी उपदेश करा. अहो एवढाच जन्म काहीतरी उपदेश करून झाला, त्याला काहीतरी शिकवा. त्या महात्म्याने सांगितलं, बाबा तुझा मोठा भाऊ ज्यावेळेस घरी असतो ना त्यावेळेस मला तू जेवायला बोलव. आणि मग त्या लहान भावाने त्याला मोठा भाऊ घरी असताना त्या महात्म्याला जेवायला बोलवलं. महात्मा आल्याला दिसल्याबरोबर मोठा भाऊ घरामध्ये लपडा कडी लावून घेतली आणि लहान भाऊला ते महात्मा विचारलं, कुठे गेला तुझा मोठा भाऊ? त्यांनी सांगितलं, काय तुम्हाला बघितलं की लगेच कडी लावून बसला. पण महात्मा म्हणले, राहून दे असू दे म्हणले. मग त्या महात्म्याने जेवण वगैरे केलं, सगळं झालं. अरे मग म्हणलं आता चल येऊ का म्हणले मी. आणि नुसतं याचं नाटक केलं आणि बाहेर जाऊन पुन्हा दरवाजा पिशवी येऊन थांबले. अरे मोठ्या भावाला वाटलं की बाबा हे आता महात्मे निघून गेलेत. आणि त्याने मग दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर बाहेर गेल्याबरोबर त्या संतांनी त्याला धरलं आणि सांगितलं, काय बाबा का देवदेव करत नाही, काय करत नाही, तुला एवढं चांगलं समजावून सांगतेत आणि एवढं वाईट वागतो. सारं चांगलं वाक्य देवाचं नाम समोर करावं, पण हा जन्म नाही लय समजावून सांगितलं पण ते म्हणला नाही माझ्या त्यांनी जमलंच नाही. त्या महात्म्याने सांगितलं, कमीत कमी तू एकदा राम म्हण, त्याशिवाय मी तुझा हात सोडणार नाही. ह्याला वाटलं आपल्या हातात अडकलच जाते, हे काय महात्मा हात सोडणार नाही म्हणून ती एकदा म्हणला राम म्हणला आणि त्याने हात सोडून दिला. आणि बऱ्याच वर्षांनी मग ते दोन्ही भाऊ परत पावले आणि लहान भावाला नेण्यासाठी विष्णूचे दूत आले, मोठ्या भावाला नेण्यासाठी यमदूत आले. यमदूताने त्याला घेऊन गेलं मोठ्या भावाला, परंतु त्याला नरकात टाकायचं पण ह्याने एकदा राम म्हणलं. परंतु एकदा राम म्हणले नेमकं त्याचे पुण्य किती हे आम्हाला काही माहित नव्हतं. त्याने विचार केला, आता हा नरकाचा तर पूर्ण अधिकारी ह्यात काही शंकाच नाही, परंतु ह्याने एकदा राम म्हणलं झालं मोहम्मदला दिल्याशिवाय मी नरकात टाकता येत नाही. कारण का आपण असं करू ब्रह्मदेवाकडे जाऊ. आणि त्या मोठ्या भावाला घेऊन ते ब्रह्मदेवाकडे चालले त्यावेळेस ते मोठा भाऊ म्हणला, मी तसं काही येणार नाही, मला पालखी घेऊन जावं लागेल. आता यमाचा बी नाईलाज झाला, पालखीत बसवलं, त्याला पालखी सजवली आणि स्वतः खांदा देऊन निघून गेला. ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा हा खूप पापी माणूस आहे, हा नरकाचा पूर्ण अधिकारी,
पण ह्याने एकदा राम म्हणलंय, मग ह्या एकदा राम म्हणले त्याचा मोहब्बतला देश ह्याला नरकट टाकता येत नाही. आणि एकदा राम म्हणले त्याचं पुण्य किती हे विचारण्यासाठी तुम्हाला आलो. ब्रह्मदेवाने सांगितलं मला बी त्याची काय किती त्याला किंमत आहे मला काय माहित नाही, आपण असं करू शंकराकडे जाऊ. आणि मग त्यांनी आपलं पाल केलं. मग ब्रह्मदेवाने खांदा दिला आणि ते शंकराकडे आले आणि शंकराला विचारलं बाबा देवा महादेवा हा खूप 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 पापी माणूस आहे, ह्याला नरकात टाकायचं, पण एकदा ह्याने राम म्हणलं त्या राम नावाची किंमत एकदा घेतलेलं राम नावाची किंमत आम्हाला माहित नसल्यानं आम्ही तुम्हाला विचारायला. शंकराने सांगितलं नाव तर मी घेतो बाबा, म्हणजे किंमत मला काय माहित नाही. आपण असं करू ह्याने ज्याचं नाव घेतलं त्याच्याकडे जाऊ ना. आणि मी सगळे हे त्याला घेऊन शंकराने खांदा दिला आणि सगळे जण विष्णू आले. आणि तिथे पालखी आल्याबरोबर त्यांनी पटकन खाली उडून टाकली आणि विष्णूच्या मांडीवर जाऊन बसला. हा विष्णू म्हणाला काय ही? सगळेजण सांगू लागले अहो देवा हा इतका पापी माणूस ह्याचं किती पाप आहे सांगणं सुद्धा अवघड आहे. पण ह्यानी एकदा तुमचं नाव घेतलंय आणि ह्याला तुमचं नाव घेतलं त्या नावाची किंमत काय आम्हाला काही माहित नाही म्हणून आम्ही विचार केला की तुम्हालाच विचारावं. देवाने सांगितलं बाबा नो ज्या हाती हात तुमच्या पालखीत बसून तुमच्या तिघाच्या खांद्यावर बसून आला आणि आल्याबरोबर माझ्या मांडीवर बसला आणि त्याच्यावर तुम्ही एकदा घेतलं नाम नावाची किंमत ओळखा. आणि इतकं भयंकर इतकं पवित्र इतकं शुद्ध नाम जगद्गुरु तुकोबाराज सांगतात देवा. आणि एक वेळेस नाही रे बाबा आम्ही त्याचं अखंड चिंतन केलं आणि एवढा गरम जर तुला त्याचे काहीच वाटलं नाही, तुला जर आम्हाला जवळ नाही केलं तर त्याची लाज आम्हाला नाही, त्याची लाज तुलाच वाटेल. हा भंगाचा शेवटचा जन्म. वंश परंपरा नाचणी अंकिता. वंश परंपरा
प्रेमाने सगळ्यांनी भजन करा. हात वरी करा, हात वरी करा सर्वांनी. एडोप्पा सांगितलं देवा, एवढं तुझं चिंतन आम्ही केलं, आमच्या वडिलांनी एवढी तुझी सेवा केली आणि एवढं करून जर तू आम्हाला नाही जवळ तुला त्याची लाज आम्हाला नाही देवा, तुलाच वाटेल. थोडक्यात अभंगाचा सारांश असा आहे की जगद्गुरु तुकोबरायांच्या वडिलांनी जी देवाची सेवा केली, त्या वडिलांत तुकोबरायांनी देवाची चरणाची सेवा मागितली आणि त्यांच्या वडिलांनी काय काय केलं ते सर्व तुकोबरायांनी सांगितलं. आणि एवढं करून हे जर तू आम्हाला जवळ नाही केलं तर त्याची लाज तुलाच वाटेल. एक कडक शब्दात जगद्गुरु तुकोबरायांनी शेवटचे त्यांना सांगितलं, ज्ञानेश्वर माऊली हे काय थोरपण पायची वाणी पायी बरी. या युक्तीप्रमाणे ना कीर्तन करा म्हणून तुम्ही ऐकावं इतक्या पात्राचा मी नाही, तरी पण एखादा अपशब्द बोलण्यात आला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा आणि काय योग्य असेल ती माझ्या आई वडिलांची पुण्य, गुरुची कृपा, माऊलीची कृपा समजावी आणि झालेली कीर्तन कृपी सेवा आमचे परम पूजनीय वडिलां अण्णांची चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. बसवेश्वर अण्णा बागडे यांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ वर्षी श्राद्धाप्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताहाचा आयोजन वरद विनायक मंदिर कोष्टी गल्ली या ठिकाणी
आणि त्या सप्ताहामधील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा त्यांचे चिरंजीव असणारे विजय बागडे यांनी वेळेवर येऊन सेवा या ठिकाणी सादर केली, तरी त्यांचं बागडे परिवाराच्या तर्फे हार्दिक अभिनंदन. जरा मोठ्याने तरी वाजवायचं ना टाळ. अशीच त्यांच्यावर माऊलींची कृपा असावी. आणि सांगायचं म्हणजे दुग्ध शर्करा योग माऊलींच्या सानिध्यात असणारे भाग्यवंत महाराज, त्यांचं गाव म्हणजे डोंजा आहे, पण ते आळंदीत राहतात म्हणून आळंदीकर झाले ते आता. आणि काळे महाराज त्यांचा परिचय झाला आणि त्यानुसार ते आपल्या या ठिकाणी आले. आपलं बी परम भाग्य आहे. का तर माऊलीच्या सानिध्यात राहणाऱ्यांची आपल्याला संगतच मुळात घडत नाही. आपण व्यवहारिक संसारिक माणसं आणि संसार सोडून आपल्याला साधू संतांची संगत घडत नाही. आता साधू संत आपल्यालाच या ठिकाणी येऊन संगतीत घ्यायला लागले. दुसरी गोष्ट, आज तर महाराजांनी कहरच केला महाराज. आणि वस्तुस्थिती आहे, माऊलींचं बोलणं आहे, माऊलींची ओवे झणझणवणी वहिलाने. म्हणून कला ज्यावेळेस सादर करत असतो कलाकार, त्यावेळेस अंग सोडून जर कला सादर करत असेल तो कलाकार नाही, तो कलेचा कार आहे. आवाजदारी भगवंताची देण आहे आणि त्यानुसार त्या आवाजाचा फायदा घेता आला पाहिजे. ती आवाज भगवंतापर्यंत भगवंतासाठीच वापरण्यात आला पाहिजे. नाहीतर आवाज भरपूर जणांना दिलाय, पण ते कुणी लावण्या गातात, कुणी लोकगीत गातात, कुणी पिक्चरचे गाणे गातात. इकडल्यापेक्षा मिळगत तिकडे जास्त आहे. आता इकडेही मिळगत तशी वाढली म्हणा, तसं काय आता कमी राहिलं नाही, आता गरीब राहिलं नाही वारकरी संप्रदाय. म्हणून सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहेत. रोज या ठिकाणी आपल्याला हे मेजवानी आपल्याला प्राप्तच होणार आहे. उद्याच्याला सकाळच्याला नियमित असणारे कार्यक्रम काकडा होईल, ज्ञानेश्वरी पारायण होईल. पारायण झाल्यानंतर 2 ते 5 श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी श्रवण करायला आपल्याला प्राप्त आहे. 5 वाजता हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर उद्याच्याला हरिकीर्तन आदरणीय असणारे भाऊसाहेब महाराज कदम घाटणेकर यांचं हरिकीर्तन होईल.